सर यांना विनंती करतो की सारा एकदा सर्व माय माऊल्यांनी दोन्ही हात वर करा. माय बहिणी हो, करा दोन्ही हात वर, असे हात हलवा. नमः पार्वती पतये हर 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 महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. संत श्रेष्ठ नामदेव महाराज की जय. संत जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाई की. जोरदार टाळी वाजवा. जगद्गुरु स्वामी विवेकानंद की जय. भारत माता की जय. सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली की जय. आता मस्त गोड टाळे वाजवायची. हरे रामा हरे रामा राम राम हरे हरे. म्हणा शाबाश, जोरात. हरे कृष्णा 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 हरे हरे. म्हणा जय हो. थोडा इको कमी, थोडा. हरे रामा राम राम हरे हरे. किंचित इको कमी. इको कमी जरा. आवाज वाढव माझा. दोन्ही हात वर करा. असं डोलायचं माझ्यासोबत. हरे रामा राम राम हरे हरे. वाह वाह, पंढरपुर लग रहा है. हरे कृष्णा 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 हरे हरे. डोला. वाह वाह वाह. आता टाळ्या. हरे राम 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 राधे श्याम 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 राधे श्याम 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 राधे श्याम श्याम श्याम. म्हणा जय हो. रघुपति राघव राजा राम राजा राम राजा राम. पतित पावन सीताराम सीताराम सीताराम. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. तुकाराम 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 तुकाराम. टाळे. तुकाराम 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 तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. टाळे. ज्ञानोबा माऊली तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. गण गण गणात बोते गण गण गणात बोते. गण 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 गणात बोते.
गण 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 गणात बोते. शाबाश. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. बोले शेगाव वाले बाबा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गोपाला गोपाला शुभदास माऊली गोपाला. जोरात. गोपाला गोपाला विवेकानंदा गोपाला. हा. गोपाला गोपाला रामकृष्ण हरी गोपाला. गोपाला गोपाला तेजस्वी बाबा गोपाला. गोपाला गोपाला तेजस्वी बाबा गोपाला. गोपाला गोपाला ओलांडेश्वरा गोपाला. गोपाला गोपाला किसनगिरी बाबा गोपाला. गोपाला गोपाला रामभाऊ बाबा गोपाला. टाळे. गोपाला गोपाला खटके बाबा गोपाला. गोपाला गोपाला मौनी बाबा गोपाला. गोपाला गोपाला स्वामी शुकदासा गोपाला. मावली मावली आपली शुकदास मावली. टाळे. जय जय शुकदास मावली म्हणा. आम्हा भक्ताला पावली. जय जय शुकदास मावली. सगळ्या भक्ताला पावली. ब्रह्मरूपा जय ब्रह्मरूपा जय ब्रह्मरूपा जय ब्रह्मरूपा. टाळी टाळी. गोविंदा ब्रह्मरूपा. रामकृष्ण हरी ब्रह्मरूपा. स्वामी विवेकानंद ब्रह्मरूपा. रामकृष्ण ब्रह्मरूपा. शुकदास स्वामी ब्रह्मरूपा. दत्ता दिगंबरा यावे सावळ्या मला भेट द्यावे. हा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. टाळे टाळे. जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. दोन्ही हात वर करा. असे हात हलवा. बोलिए अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अक्कलकोट निवासी अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरु शेगाव निवासी संत श्रेष्ठ गजानन महाराज की. अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ भगवान की. हिवरा निवासी सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली की. स्वामी विवेकानंद भगवान की. भारत माता की. गो माता की. अपने अपने माता पिताओं की. आलेल्या सगळ्या दिंडीवाल्या माय मावल्या की. जोरदार टाळी वाजवा. वा वा वा. आता सावधान मध्ये बसा चांगलं निवांत. ओम वंदे देव ममापतिं सुरगुरुं
वंदे जगत्कारणम. बोलू नका मावशी. वंदे पन्नगभूषणम मृगधरम. वंदे पशूनां पतिम. तुमच्या मनामध्ये ज्या ज्या इच्छा असतील त्या प्रगट करा मनातल्या मनात. तुमची इच्छा माझ्या स्वामी शुकदास माऊलीच्या दरबारात पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. टाळी वाजली पाहिजे जोरदार. क्योंकि मेरे समाधी वाले बाबा मेरे स्वामी शुकदास माऊली हे जरी समाधीमध्ये बसलेले आहेत ना माय बहिणी हो. जरा इको कमी कर रे आणखी थोडा. आवाज माझा बास वाढव. बोल्ड कर जरा. आजही समाधीमध्ये बसलेले समाधीधन स्वामी शुकदास माऊली माय बहिणी हो तुमच्या इच्छा पूर्ण करतात. लक्षात ठेवा. म्हणून दोन्ही हात जोडा. तुमचे गेलेले वाड वडील जे मृत्यू पावलेत घरातले त्यांना जर शांती मिळाली नसेल, घरामध्ये जर किटकिटी भांडणं, घरामध्ये शांतता नसेल, पुत्र पौत्रम धनम धान्यम हस्तैश्वादिकवैरथम, संतती नसेल, मुलबाळ नसतील, आपण दुःखामध्ये असू, या ठिकाणी श्री स्वामी समर्थ भगवान आणि सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊलींचं स्मरण चिंतन करा. म्हणून डोळे बंद करून आपल्या शुकदास माऊलीच्या चरणी स्वामी समर्थ भगवंताच्या चरणी प्रार्थना करा. माय बहिणी हो, माझ्या घरातला पितृदोष जाऊ दे, माझे वाडवडील सुखी राहू द्या बाबा, माझ्या घरी लेकर बाळ निर्माण हो द्या, गोकुळ हो द्या घराचं, सगळी कर्ज दूर हो द्या, भांडणं दूर हो द्या, मानसिक ताण कमी हो द्या, अंग दुखतंय सगळं काही, या सगळ्या व्याधी ज्या आहेत त्या सगळ्या दूर करण्याकरता प्रार्थना. दोन्ही हात जोडा. वंदे देव ममापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशशाङ्कवह्निनयनं वंदे मुकुन्दप्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शंकरं. खाली वाकून साष्टांग प्रणिपात करा. चंद्रोद्भाषित शेखरे स्मर हरे गंगाधरे शंकरे सर्पैः भूषित कंठकर्ण विवरे नेत्रोत्थवैश्वानरे दंतित्वकृत सुंदरांबरधरे त्रैलोक्य सारे हरे मोक्षार्थं कुरु चित्तवृत्तिमचलाम् अन्नैस्तुकिं कर्मभिः. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. खाली वाकून साष्टांग प्रणिपात करा. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे तेची नमस्कारोणी. आता ज्यांच्या पुण्यपावन चरणकमली प्रत्यक्ष ज्ञानमयी गंगा, ब्रह्ममयी ब्रह्मपुत्र आणि योगमयी यमुना सतत प्रवाहित आहे, बोलू नका, असे कैवल्याचे धगधगते पुतळे अमेरिका खंडातल्या सर्व प्राध्यापकांचा व्यासंग हा ज्यांच्या पासंगालाही पुरणार नव्हता असा भारतातून गेलेला निसंग यती सम्राट विश्ववरेण्य श्रीमन स्वामी विवेकानंद भगवंताच्या चरणी साष्टांग प्रणिपात करा. माय बहिणी हो, ज्यांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या प्रथम दिवसी प्रारंभाला पौषवद्य पंचमीला माझ्या प्रवचनाने या कार्यक्रमाची सुरुवात होते आहे, प्रारंभ होतो आहे आणि तुम्ही सगळ्या या ठिकाणी बसलात. अनेक गावच्या दिंड्या इथं नाचत आल्यात. लुब्धली नादी लागली समाधी मूढजन नर नारी लोकारे पंडित ज्ञानी योगी महानुभव एकची सिद्ध साधकारे आनंदे वर्षती
नाचती आनंदाने कल्लोळ करत खेळ मांडियला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे. काय सुंदर पिवळ्या साड्यांमध्ये लाल साड्यांमध्ये आमच्या काही काही माई बहिणीच्या गळ्यामध्ये विणा आहे, अनेक जणीच्या गळ्यामध्ये टाळ आहे, तुळशीचे वृंदावन आहेत, कलश आहे, डोक्यावर सगळ्या मायमाऊल्यांनी पदर घेतलेला आहे. तुमच्या डोक्यावर हाय मावशी पदर, म्हणूनच तर तुमची माया आहे विटेवरच्या मालकाला कदर. टाळी वाजली पाहिजे बाबा. अरे हरिनामाचा झेंडा तुम्ही घेतलाय, पण कोणाच्या दरबारामध्ये आलात? त्यानं वर्णन केलंय, मी माझ्याकरिता कुठे काय केले. ऐका बरं ओ इकडची मंडळी, सर्व हे चालले सर्वांसाठी, करून करून थकून या जातो, तिथेच पडतो रात्रभर. शुकदास म्हणे अंग कपड्यात, भाकर पोटात असो नसो. एवढंच काय, ते असं म्हणाले की सेवेसाठी तर समर्पित झालो, केव्हाच संपलो व्यक्तिगत. अशा महात्म्यानं आपल्याकरिता हा दरबार उभा केलाय. माय बहिणी हो, दरबार अशा त्या समाधीधन सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊलींच्या चरणी टाळे वाजवून जोरदार साष्टांग प्रणिपात करा माय बहिणी हो. अहो ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा राय, प्रेम म्हटलं की नामदेव राय, शांती म्हटलं की प्रतिष्ठान निवासी नाथ बाबा, आणि वैराग्य म्हटल्याबरोबर वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगदवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबा राय. पण आता इथं सगळ्या साड्या नेसून, कपाळी गंध लावून, मुखामध्ये माझ्या जय जय पांडुरंग रखुमाई, माझी पंढरपूरची आई, असं म्हणत म्हणत तुम्ही आलात. सगळ्या माता भगिनी माझ्या समोर बसल्यात. वा, ज्या ज्या गावावरून आलेल्या दिंड्या आहेत, या ठिकाणावरून मी तुम्हाला स्वामी शुकदास माऊलींचा आशीर्वाद देतोय की हे माता भगिनींनो, तुम्ही जेवढ्या चालत आलात या परिसरामध्ये, या धुळीमध्ये चाललात, टाळ वाजवलाय, विणा वाजवलाय, मुखानं नामस्मरण केले माय बहिणी हो, मी तुम्हाला माझ्या स्वामी शुकदास माऊलीचा सर्व संतांचा आशीर्वाद देतो. तुमच्या घरातल्या इडापिडा निघून गेल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आपल्या स्वामी शुकदास माऊली. वा रे वा. म्हणून जवळपास 20-25 गावच्या तरी दिंड्या असतील बापा ह्या. हो, आणि पाहणं किती आनंद आहे. अरे माझ्या मुक्ताबाईनं, बरं रुक्मिणामाय, लोणारची दिंडी इथं. हो, ती रुक्मिणाबाई आमच्या परिचयाची आहे, ती शुभांगी. पुन्हा सगळ्या लोणारच्या आमच्या माय बहिणी, इकडच्या सगळ्या हिवऱ्याच्या आमच्या माता भगिनी. तुमच्यात किती ताकद आहे सांगू. अरे माझ्या अलंकापूर निवासी समाधीधन ज्ञानोबा रायांच्या झोळीमध्ये लोकांनी माती टाकली हो मावशी. अरे अरे अरे, अरे संन्याशाची पोर कोणी बोलतीही नाही, टाकी देईल पोराच कधी तोंड पाहू नाही. अरे संन्याशाची पोर आहे ती. ही इंद्रायणीवर स्नानाकरिता कशी काय येतात? सिद्धेश्वर नावाच्या शास्त्र्यानं घोड्यावरून माझ्या चिमुकल्या ज्ञानोबा रायाच्या छातीमध्ये लाथ मारली हो माय बहिणी हो. छोटस बाळ माझा ज्ञानोबा राया इंद्रायणीवर स्नान करण्याकरिता माझे ज्ञानोबा राय गेले असताना, रे कार्ट्यांनो, तुम्ही संन्याशाची पोरं आहात, तुम्ही भ्रष्ट आहात, तुम्हाला इंद्रायणीमध्ये स्नान करण्याचा अधिकार नाही, असं म्हणून घोड्यावरून त्या दुष्ट अशा माणसानं, स्वतःला विद्वान म्हणणाऱ्यानं माझ्या ज्ञानोबा रायाच्या छातीमध्ये लाथ मारली मावशी. भडकन तोंडातून भळाभळा रक्त बाहेर आलं. आई 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 आई. अगं
आम्ही स्नानाकरिता या इंद्रायणीमध्ये आलो. आई आमचं काय चुकलं ग माय. माझ्या छातीमध्ये लाट मारली, जोड्या सगट लाट मारली त्यानं. लहानसं चिमुकलं बाळ मावशी, भडा 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 तोंडातून रक्त बाहेर पडलं. ही माणसं आमच्याशी अशी का वागतात. आई बाबा आमचं काय चुकलं हो आई बाबा. हे आम्हाला का मारतात, आम्हाला इंद्रायणीमध्ये स्नान करू देत नाहीत का बरं, का बरं. आईला उत्तर देता येईन. आम्हाला संन्याशाची पोरं म्हणून हे नव्हतात माय. आईला उत्तर देता येईन. हो काय सांगू रे बाळा, तुझ्या बाबांनी संन्याशानंतर पुन्हा संसारामध्ये प्रवेश केला. त्याचं पातक म्हणून आपल्याला हा समाज त्रास देतो आहे. सांगता येईन लेकराला. छोटीशी मुक्ताई आहे, तिच्या चुटकून गालामध्ये कोणीतरी मारायचं. अगं व्हाय तिकडं, तुझा विंडाळ होतो आहे आम्हाला. माझ्या सोपान काकाच्या पाठीमध्ये बुक्क्या मारल्या जायच्या मावशी. निवृत्ती दादा भयानक त्रास. काय करावं, आपल्या लेकरांना सुखी राहण्याकरिता काय करावं म्हणून प्रायश्चित्त मागितलं मावशी. देहांत प्रायश्चिताशिवाय तुमचे मुलं सुखी राहू शकत नाहीत. म्हणजे तुमच्या दोघायला नवरा बायकोला मरावं लागन, तेव्हा आम्ही तुमच्या लेकरायला चांगलं वागू. माय बहिणी आमच्या लेकरांना जर सुख मिळत असेल तर आम्ही इंद्रायणीमध्ये उड्या टाकायला तयार आहोत. तुम्ही आता ज्ञानोबा तुकाराम म्हणता ना, हे शब्द एवढे सोपे नाहीत रे मायबापा हो, एवढे सोपे नाहीत. यांनी लय मोठं दुःख सहन केलं रे मायबापा हो. त्या दिवशी दोघांनी ठरवलं मायबापांनी, आज आपल्याला इंद्रायणीमध्ये उड्या टाकायच्यात. ऐका बरं मावशी, हे कोणी सांगणार नाही बरं तुम्हाला. लेकरांना सांगायचं कसं, आज मरायचं कसं सांगायचं. पण आईचं काळीज आहे हो, द्रबलं गेलं आईचं काळीज. त्या दिवशी पुरणाच्या पोळ्याचा स्वयंपाक केला, ज्या दिवशी मरायचं होतं दोघांना, विठ्ठल पंत आणि रखुबाईला. मुक्ती विचारते मुक्ताबाई, आई आज काय सण नाही काय नाही, आज पुरणाच्या पोळ्या कशासाठी केल्यात ग आम्हाला. आई सांग ना आई, छोटीशी आहे. आईच्या गालाला हात लावते, डोळ्यातून घळा 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 अश्रूंच्या धारा येत आहेत. रुक्मिणी आई साहेबांच्या बेटा, हे आता शेवटचं जेवण आहे ग माझ्या हातचं बाळा, तुम्ही सुखी राहावे म्हणून आम्हाला मरावं लागणार आहे. पण सांगता येईन माय बहिणी हो, सांगता येईन. बाळांना पोटभर जेवू घातलं, पण आईच्या मुखामध्ये घास जाईना, खाली उतरना. कसं करा. सोन्यासारखी 4 मुलं आहेत. चिमुकल्या मुलांना सोडून आता इंद्रायणीमध्ये आपल्याला उड्या मारायच्यात, यांच्या सुखाकरिता कसं करावं. माय बहिणी हो, रात्र झाली. जशी जशी रात्र वाढू लागली तसं तसं आईसाहेबांच्या, रुक्मिणी आईसाहेबांच्या काळजामध्ये धस्स होऊ लागलं. माझे चिमुकले बाळ सोडून मला जावं लागणार आहे, मला जावं लागणार आहे, यांच्या सुखाकरिता मला जावं लागणार आहे. तरी छोटीशी मुक्ताबाई झोपत नव्हती बरं मावशी. आई आई तू का रडतेस ग, तुझ्या डोळ्याला कसं काय पाणी आलं ग आई, का रडतेस. पुन्हा रुक्मिणी आई साहेब फुंदून फुंदून रडायच्या. बेटा मुक्ते तुला सांगू तरी काय ग, आता उद्या सकाळी आम्ही दिसणार नाही. निवृत्ती दादा, ह्या तिघांना मायबापासारखं सांभाळ रे बाबा. मनातल्या मनात म्हणू लागल्या. माय बहिणी हो, सांगताना हृदय भरून येतं, डोळ्यामधून अश्रूंची धारा येतात. ज्या माणसांना पाझर फुटणार नाही ती माणसं ढसा ढसा रडतात रे. माझ्या ज्ञानराज माऊलींचं काही चरित्र आहे बापरे. मावशी रात्री 12 वाजले, आईसाहेबांना झोप लागली होती, पण विठ्ठल पंत जागे होते. रुक्मिणी, अगं रुक्मिणी, अगं झोपलीस काय, आपल्याला जायचं आहे, लांबच्या प्रवासाला जायचं आहे रुक्मिणी. डसा 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 दोघंही मायबाप रडायला लागले. मावशी छोटे छोटे चिमुकले बाळ झोपलेले होते, त्यांच्याकडे एकदा डोळे भरून पाहिले. माईचं प्रेम आहे. पाय निघत नव्हता मावशी, पाय निघत नव्हता.
मुक्ताबाईच्या डोक्यावरून हात फिरवला. रुक्मिणी आई साहेबांनी पुन्हा दरवाजापर्यंत गेली. पाय निघत नव्हता मावशी. हरिण जशी पाडसाकडे हरणी जावी तशी रुक्मिणी आई साहेब झरझर 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 पुन्हा मागे आली. 2 मांड्यांच्या मध्ये गुडघ्याच्या मध्ये डोकं घातलं. धुमसून धुमसून रडायला लागली. ए परमेश्वरा, काय असा गुन्हा केलाय आम्ही? आमच्या लेकरांना समाज त्रास देतो आहे. आम्हाला आज मेल्याशिवाय यांना सुख देणार नाही असं म्हणतो समाज. हे विठ्ठला, पांडुरंगा, माय बापा, हे सिद्धेश्वरा, हे वटसिद्ध सिद्धेश्वरा, हे 84 योग्यांनो, सिद्ध साधकांनो. काळजावर दगड ठेवला मावशी. आणि रुक्मिणी आई साहेब आणि विठ्ठल पंत कुलकर्णी दोघंजण इंद्रायणीच्या त्या डोहाजवळ गेले. हरणीसारखी माय मागं फिरू फिरू पाहिजे. 4 चिमुकले बाळ त्या सिद्ध बेटावरच्या झोपडीमध्ये झोपेमध्ये टाकले. हो, झोपेमध्ये मावशी. लक्षात ठेवा, केवढं मोठं भयानक दुःख आहे. दुश्मनावर सुद्धा असं दुःख येऊ नये बरं माय बहिणी हो. तुम्ही ज्यांचं भजन करता, तुमच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्यात. माझ्यासारखा हरिभक्त कधीच संसारिक सुखाकरिता रडणार नाही. पण माझ्या ज्ञानोबा राय, माझ्या तुकोबा राय, माझ्या नाथ रायाकरिता, नामदेव रायाकरिता डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा येतात. ही खरी भक्ती आहे माय बापा. ही खरी भक्ती आहे रे माय बापा. तुमच्या डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा आल्या ना माझ्या भगवंतासाठी, तो विटेवरून उतरून तुमच्या घरी येईल. लक्षात ठेवा. घट्ट केलं हृदय, घट्ट केलं. मुलं आठवत होते, डोळे बंद केले. हे सिद्धेश्वरा, पांडुरंगा, माय बापा असं म्हणत पुन्हा पुन्हा मुलांना आठवत, माझी मुक्ताई, छोटीशी बाळ, माझं लेकरू, माझी मुक्ती उठल. सकाळी उठल्यावर आई 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 करल. मी दिसणार नाही. कोण उत्तर देणार माझ्या लेकरांना? आई 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 माझी मुक्ती करेल. आई वाचुनी मूल वेगळे, नाते तुटले पार. आईचा मावळला धार, आईचा मावळला धार. कोण समजावणार? पण शेवटी त्यांचं सुख दिसत होतं. माय माऊल्या हो, मागचा पुढचा विचार केला नाही. धाड दिशी इंद्रायणीच्या त्या डोहामध्ये दोघांनी उड्या मारल्या आणि स्वतःचं जीवन संपवून टाकलं. सकाळ झाली. आई दिसत नाही, बाबा दिसत नाही. पुरणपोळ्याचा उरलेला स्वयंपाक तसाच आहे. मुक्ताबाईनं फार मोठा टाहो फोडला. आई, आई कुठं आहेस ग? कुठं आहेस आई? आई 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 सगळीकडे पळते आहे मुक्ताई. आई 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 करते. धरणी माय ठाय देत नव्हती. निवृत्ती दादा उठले, सोपान काका उठले, माऊली उठले. आई आई आई. सर्व भावंडांनी मावशी एकमेकांना कडकडून मिठ्या मारल्या रे माय बापा हो. पण तरी समाजाचा त्रास कमी झाला नाही. मांडे खाण्याची इच्छा झाली होती माय बापा हो, मांडे खाण्याची. खापर पाहिजे होतं, खापर. खापर आणण्याकरता कुंभारवाड्यात गेल्यानंतर कुंभाराला सांगून ठेवलं होतं, जर यांना खापर दिलंस तर तुझी अवस्था आम्ही कुत्र्यापेक्षा सुद्धा भयानक करू. लक्षात ठेव. खापर दिलं नाही. मांडे खायची इच्छा होती. मुक्ते, मांडे खायचे? हो दादा, ज्ञानदादा, खूप मांडे खावेशी वाटतात. सगळं मी तयार केलंय ज्ञानदादा, पण आता खापर नाही. ठीक आहे मुक्ते, माझे ज्ञानराज माऊली काय साधे सुधे आहेत का? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. हे साधे नव्हते. तिने देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य जैसे प्रकाशले प्रकाशले. ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान,
मुक्ताबाई ज्ञान दीपती कळा, दीपती कळा, धरुणी सगुण रूप केली बाल क्रीडा, बोलविला रेडा निगम वाची, निगम वाची. वा वा वा. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित तसे. काय ताकद आहे माझ्या ज्ञानोबारायाची. असे असे आडवे पडले. मुक्ते माझ्या पाठीवर मांडे टाक. आणि मुक्ताबाईनं पाठीवर मांड टाकलं मावशी. अरे ज्ञानाग्नी ब्रह्माग्नी प्रज्वलित झाला. ढगात 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 ढगा, धगत 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 ज्वललाटपट्ट पावगे, किशोर चंद्रशेखरे रती प्रतिक्षणं मम. धराधरेंद्र नंदिनी विलास बंधु बंधुर, स्फुरद्दिगंत संतती प्रमोदमान मानसे. प्रत्यक्ष भगवान भोलेनाथ शिवशंभूच्या तिसऱ्या नेत्रामधला अग्नी प्रज्वलित झाला आणि मांडे ते पूर्ण रांधिले गा. माझ्या माऊलीच्या पाठीवर मांडे भाजल्या गेले. भिक्षा मागण्याकरता गेले माय बहिणी हो. लोकांनं झोळीमध्ये माती टाकली. मुक्ते अगं भिक्षा मागायला गेलो तर माती टाकली माझ्या झोळीमध्ये. आपल्याला सुखानं जगू देत नाही ते लोक. मुक्ते वाईट वाटलं माझ्या ज्ञानराज माऊलींना. आणि माऊलींनी माय बहिणी हो ताटी बंद केली. ऐका बरं ए मावशी ऐका. तुम्ही इथं बसलात म्हणून मी मुद्दाम हे प्रवचन करतोय. नाही तर मी स्वामी विवेकानंदांवर, सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊलींवर बोलतो. लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज, जगज्जननी राजमाता जिजाऊ सरकार, धर्मवीर शंभूराजे या सर्व महापुरुषांवर बोलतो. पण आज तुम्ही इथं बसलात. तुम्ही जनाबाई आहात, तुम्ही मुक्ताबाई आहात, तुम्ही बहिणाबाई आहात. तुमच्यामध्ये मला माझ्या ज्ञानोबारायाची मुक्ताई दिसते आहे. लक्षात ठेवा. म्हणून काळजीपूर्वक ऐका. प्रवचन थोडंच ऐका पण तुमच्या जीवनाचं कल्याण करील बरं मावशी. ध्यानात ठेवा. तुम्हाला जे कार्ड दिलेत ना, आता काही जणींना कार्ड मिळालेत. प्रवचनानंतर तुमच्या सर्वांना प्रत्येकीला देऊ कार्ड. त्याच्यावर माझे नंबर आहेत. त्याच्या पाठीमागं मंत्र आहेत. त्याचं दर्शन घ्यायचं. शक्तीचे मंत्र आहेत ते, शक्तीचे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय. ओम ग्लोम होम क्लीं जूम सह ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल. ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय. ज्वलम हम सम लम शम फट स्वाहा. हा पंखा सुरू कर रे बाळा कोणीतरी. इथं बटन आहे बघा, कुठंतरी शोध घे. असे त्याच्या पाठीमागे दिव्य मंत्र आहेत. दिव्य मंत्र. ते कार्ड तुम्ही देवघरात ठेवायचं. अर्ध्या वाटी तांदळामध्ये अन्नपूर्णा ठेवायची. अन्नपूर्णा म्हणजे शक्ती आहे. पार्वती माता आहे बरं मावशी. एक लोटा जल सारी समस्याओं का हल. माझी शिवमहापुराण कथा आता टी व्हीवर येईल लवकरच. गणपतीची कथा तुम्ही ऐकली. झी टॉकी, शेमारो मराठी बाणा, सोनी मराठी, स्टार प्रवाह, प्रवाह पिक्चर, झी चित्रमंदिर, संस्कार, आस्था, सुदर्शन, सगळ्या चॅनलला माझ्या कथा सुरू आहेत. कीर्तनं येतात टी व्हीवर. बऱ्याच माता भगिनी ऐकतात. हे लक्षात ठेवा. अन्नपूर्णा माता म्हणजे पार्वती माता. इकडं जर तुम्ही खाली गेलात आपल्या हरिहर तीर्थाकडं, बगीचाकड, तर तिथे भगवान भोलेनाथ शिवशंकर भगवंताचं मंदिर आहे. इथं जवळ ओलांडेश्वर आहे. ओलांडेश्वर. अरे तीर्थासी जाऊ नको, अव्रते मख नको, तीव्रे तपे ती नको. ऐका बरं. अरे काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टास शंकू नको. ए राजा, ज्याची या स्मरणे पतित तरती, तो माझा शंभू सोडू नको. वा 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 वा. काय गोडवाय. हे प्रत्यक्ष भगवंताचे रूप आहेत. ज्ञानोबा राय, निवृत्ती दादा, सोपान काका,
मुक्ताबाई. म्हणून तुम्ही तुमच्या घरात, देवघरात, आता घरी गेल्या की पहिल्यांदा देवघर तपासा. तुमच्या देवघरात बाकीचे सगळे देव आहेत, पण एक मालकीन जर नसल, स्वयंपाकघराची मालकीन, तिचं नाव आहे अन्नपूर्णा. बरं, अन्नपूर्णा म्हणजे पार्वती माता. अन्नपूर्णा पाहिजेच. अर्ध्या वाटी तांदळामध्ये अन्नपूर्णा ठेवायची, मी दिलेलं कार्ड ठेवायचं, दारामध्ये लाल कपड्यामध्ये कोहळं बांधायचं. कवळं ते जर 7-8 दिवसामध्ये सडलं तर चांगली गोष्ट, तुमच्यावर जळणाऱ्या लोकायला त्यानं खेचून घेतलं. आणि जर नाही सडलं तर चांगलं आहे, सडलं तर पाण्यामध्ये लाल कपडा सोडून फेकून द्यायचं, दुसरं बांधायचं. स्वयंपाक करता करता मावशी ऐका, ए अन्नपूर्णा हो ऐका, माझ्या मुक्ताईनं मांड टाकलं आणि माऊलीच्या पाठीवर भाजलं, ती उगच नाही भाजलं. तुमचा स्वयंपाक करताना 1 कोरभर चपाती एवढं चिपट करायचं दररोज दररोज. त्याच्यावर थोडासा भात, साखर, गावरान तूप असेल तर ठीक, नसेल तर भात साखर, आणि बाहेर कुठंतरी नेऊन ठेवायचं. कुत्र्यानं मांजरानं खाल्लं पाहिजे, त्याच्यावरचा भात पक्ष्यानं खाल्ला पाहिजे. 1 कटोरी पाणी ठेवा, थोडेसे तांदूळ टाका, कुत्र्याला भाकर, मुंगीला साखर, गाईला चारा, पक्षाला धान्य, पाण्यातल्या मासोळ्याला उंडा नाही तर मुरमुरे. 5 हे उपक्रम उपाय करा, तुमच्या घरात सगळा आबादी आबाद, आनंदी आनंद होईल. नामस्मरण करा, नित्य नेव नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी जवळ वल्लभतया जवळी, जवळ राहतो. आणि म्हणून ती अन्नपूर्णा ठेवायची. स्वयंपाक करताना मावशी देवाचं नामस्मरण करा. उंडा तिमताना जय जय विठोबा रखुमाई विठोब. उंडा तिमताना राम कृष्ण हरी जय जय, जोरात राम कृष्ण हरी टाकलं मग विठोबा गपा गप देवाचं नाव. नाही तर मग उंडा चोरता चोरता आपला कार्यक्रम रे उलटा हे मावशी. उंडा चोरता चोरता कुठं गेला असा बाई आमचा गोसाई, नुसता गावभर हिंड तू ना, कधी येईल कोणा ठावन, गप्प गप्प गिळून कव्हा बाहेर जाईल कोणा ठाव. असं जर माय स्वयंपाक करताना तू म्हणली, ते बाहेरून हिंडून आलेलं गपागप हाणतं, दिवसभर टनाटन उड्या हाणल्याशिवाय राहणार नाही. फुमफुमच करतं, मला काय समजते तू. हे तुमच्या स्वयंपाकातल्या घोळामुळे. मग तुम्ही म्हणसाल महाराज आता आमच्या तर पाठ नाही, मोबाईल आहेत भले मोठमोठाले तुमच्या हातात, हा इतकाले लांब लांब मोबाईल आहेत. काहीचे तर असे पुस्तकासारखे उघडत आहेत मोबाईल, इतकाले मोठे आहेत. त्याच्यात यूट्यूब आहे. स्वयंपाक करताना हा मंत्र लावा, त्याला तारक मंत्र म्हणतात, स्वामी समर्थ भगवंताचा. मी मांडे का भाजले ते सांगतो बरं का. तारक मंत्र मोबाईलवर लावा. निशंक होई रे मना, निर्भय होई मना, प्रचंड स्वामी बळपाठीसी नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मरतृगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. मी असा हात करतो ना माझ्या समाधीतल्या मालकाचा, मग अलंकापूरचे समाधीतले मालक, हिवऱ्याचे मालक, शेगावचे मालक, सगळ्या मालकाचा आणि विटेवरच्या मालकाचा हा आशीर्वाद तुम्हाला येतो. याच्याकरता टाळी वाजली पाहिजे जोरदार. या मंडपामध्ये बसून तुम्ही हे ऐकताय, तुमचा फायदाच फायदा. इडापिडा निघून गेल्या पाहिजे. लाडक्या बहिणी हो, ये लाडक्या बहिणी हो, नुसता 1,500चा निर्णय आहे हा आपला. ते दर महिन्याला, हे हर मिनिटाला फक्त एवढंच लावायचं मोबाईलवर. जिथे स्वामी पाय तिथे नेऊन काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ती माय, आज्ञे विना काळ ना नेई त्याला, परलोकीही ना भीती तयाला. ए माझे माय बहिणी, माझ्या राजा, इकडचे धोत्रावाले, टोप्यावाले, खुर्च्यावर बसलेले, मागचे जरा काळजीपूर्वक आहे का. अरे उगा भीतोसी भय हे पळू दे. तुम्ही सांगा बरं, नाही तर बाई काय होईन कसं होईन, काय होईन कसं होईन, मला तो इतकं टेन्शन आलं ना बाई, अशा चर्चा करतात. तुम्ही 4 बाया जमल्यानं हरिपाठातले अभंग म्हणा,
असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. हा असं म्हणायचं. नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची. 4 बाया जमल्यानंतर गप्पा ह्या मारा मावशी. नाम पापाचे कळप पळती पुढे पापाचे कळप. आणि तुम्ही 4 जमल्यावर काय करता? काय करता तुम्ही? हिचे उखंडे उकर तिचे उखंडे उकर. किती उखंडे उकरा काय निघणार त्याच्यात? मै सासू अशी मैसून तशी. आणि बाई तुला काय सांगू, तू आपली आहे म्हणून तुला सांगते, तू आपली आहे म्हणून तुला सांगते. मैसून न बाई सकाळी तिनं 8 चपात्या हाणल्या बाई. दन 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 दन. अगं खाऊ दे ना म्हातारे, शेवटी तीच आहे ना पुढची. हा सुनानं सुद्धा सासूला जीव लावा. नाही तर सुना दोघी पाणी भरायला तिकडे गेल्या रिव्हर नाही तर कुठं बाहेर भेटल्या पोरी बोरी. अगं का 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 तुला काय सांगू, आमची मथर्डी कधी मरल ना असंच मला वाटतं. कसा येईल बापा इटेवरचा मला रिकामा आहे का तो? हा म्हातारीला मारते म्हाताऱ्याला मारते. सासू सासऱ्याला जीव लावा. इकडचे सासरे आहे का? पूर्वीच्या काळामध्ये म्हाताऱ्यानं जर सुनेला आवाज दिला सुनबाई, तर सुनबाई म्हणायची जी मामांजी. एवढी गोडी होती पूर्वी. सुनबाई जी मामांजी काही आणू का बाबा तुम्हाला? काही चहा करू जेवण आणू? पूर्वीची सुनबाई. आता तसं नाही. म्हाताऱ्याला मरणाची भूक लागलेली असते आणि म्हातारा आवाज देतो सुनबाई. ही जी नाही म्हणत. काय है काय रे? नाही काय नाही काय नाही काय उगाच बोललो. अहो म्हातारा 3 दिवस उपाशी तडफडून मेलं पण भाकर नाही मिळाली. हे नका करू म्हणून लक्षात ठेवा. अरे उगा भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. मावशी ऐका, खरा होई जागा तो श्रद्धे सहित कसा होशी त्या वीण तू स्वामी भक्त. आठव कितींदा दिली त्यांनी साथ नको डगमगू स्वामी देतील हात. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंचामृतात किंवा पंचप्राणामृतात. ऐका, घे तीर्थ हे आठवीरे प्रचिती न सोडिती तया जया स्वामी घेती हाती. अशक्य हे शक्य करतील स्वामी. आता घरी जाताना सगळेनं एक आपल्या शुकदास बाबांचा फोटो, इथं फोटो मिळतात विकत घेऊन जा, आणि एक स्वामी समर्थ भगवंताचा फोटो घरात पाहिजे. तुमच्या घरात कितीही बिघडलेला कार्यक्रम असू द्या, कितीही, माझे स्वामी समर्थ भगवान शुकदास माऊली ज्या घरात बसलेत ना, सकाळी उठल्या उठल्या तुम्ही आथरुणावर बसून मावशी उठल्या उठल्या हा विचार नाही करायचा, बाई कसं होईल, माझ्या नाताचं कसं होईल, माझ्या लेकाचं कसं होईल, माझ्या पोराचं कसं होईल, कसं होईल, काय होईल. उठल्या उठल्या विचार करायचा नाही. उठल्या उठल्या आपला हात असा चोळायचा. आता चोळा, जोरात चोळा, सगळ्यांना हात चोळा. असा हात बघा, दोन्ही हात असे करा, आरशासारखा. सकाळी उठल्या उठल्या हात करायचा आणि काय म्हणायचं, कराग्रे वसते लक्ष्मी, करमूले सरस्वती, करमध्ये तु गोविंद, प्रभाते करदर्शनम. तुम्हाला मी सुखाचा मार्ग सांगतो बरं. जर तुम्हाला दुःख आलं तर नाव फिरून ठेवा आपलं. आणि मग आरसा पाहायचा नाही. उठल्या 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 लगेच कपाटाकडे जातील, आरशात पाहती. भलं मोठे केस इचकालेले. अहो एका बाईनं आरशात पाहिलं, भेलीच ना ती. म्हणे बाई मला राक्षसीन दिसली. तिचा नवरा म्हणला तूच येस ती, फक्त मेकअप नाही केला तू. मरणाचं डोकसं एवढं मोठं, भल्या मोठ्या भावाळ्या त्या.
आरसा सकाळी पाहायचा नाही. मग तुम्ही म्हणाल बाबा काय करायचं? तुम्ही हाताचं दर्शन घेतलं की तुम्ही पणगावर जर झोपलेले असाल तर तुम्ही जमिनीवर पाय ठेवताना माईचं दर्शन घ्या. तिचं दर्शन. एक मंत्र म्हणा, समुद्र वसने देवी पर्वतानी विभूषिते किंवा पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नीम नमस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्व मे. तुम्ही सुद्धा बरं का इकडचे, ए नारायणा हो, तुम्ही सुद्धा. नाही तर मग आम्हाला तर काहीच सांगितलं नाही, तुमच्यासाठी दोघायसाठी बी. आणि मग तुम्ही उठल्या उठल्या मावशी बिना आंघोळीचंच तुळशीच्या पुढं जायचं. जी माय उठल्याबरोबर जमिनीचं दर्शन घेऊन तुळशीच्या पुढं जाते तिचं सौभाग्य कायम राहतं, तिच्या घरामध्ये भरभराट राहते, सुख समृद्धी राहते. तसंच जायचं आणि तुळशी माईला दोन्ही हात जोडायचे आणि मंत्र म्हणायचा. तुलसी, ओ शूटिंग घ्या, ओ माऊली. तुलसी श्री सखे, माय माऊल्या घ्या. तुलसी श्री सखे शिवे पापहारिणी पुण्य दे. हात जोडा, जोडा हात. तुलसी श्री सखे शिवे पापहारिणी पुण्य दे. नमस्ते नारदनुते नमो नारायण प्रिये. खाली वाकून दंडवत करायचा. नमस्कार तुळशी मातेला. मग तुम्ही म्हणसाल बाबा आम्हाला तर मंत्र येत नाही हो. आपला गावरान भाषेतला मंत्र म्हणा. पडपड कुडी तुळशी पुढी तुळस माय अन्नू सय्या भेट द्या सद्गुरू राया. लेकरा बाळाचं कल्याण कर माय, माझ्या घरात सुख समृद्धी राहू दे. ज्या बाईच्या दारात हिरवी हिरवीगार तुळस तिच्या घरामध्ये सुखाचा कळस. म्हणून दारात तुळस. दारे तुळस हिरवीगार पहा संतांचा संसार. आणि लगेच एक तुळशीचं पान सूर्य उगवल्यानंतर बाईनं खायचं, मालकानं खायचं. पण भरपूर पानं असले पाहिजे, नाही तर तुळशीला पानं पाचच. घरात मरणाचा उताडा, त्या तुळशीला एक पान ठेवणार नाही तुम्ही. भरपूर तुळशी लावून मग पानं का धुवून धावून. हो, नाही तर पाहिली की भुंडकी तुळस भुंडकी बस. असं नाही करायचं. तुळशीला नमस्कार केल्यावर दात घासायचे मावशी. बाबा कोणत्या पेस्टानं घासायचे? पेस्टानं नाही. जुने माणसं लिंबाच्या काडीनं दात घासायचे, कोणी आंब्याच्या काडीनं दात घासायचे. आपल्या जुन्या म्हाताऱ्या ढेपस्यानं, ढेपसा माहिती आहे का? ढेपसा, राखोंडीचा ढेपसा गाईच्या शेणाचा, त्यानं. ठीक आहे बाबा, आता नसल जमत तर तुमच्याकडे ब्रश असला तरी चालतो, मंजन असलं तरी चालतो. ते दाद घासताना एक मंत्र आहे. आयुर्बलम यशोबरच प्रजापशुन्वसोनिज ब्रह्मप्रज्ञां जमेधां जय तम नो देहि वनस्पते. मग त्याच्यानंतर देवाला नमस्कार करायचा, मग स्नान करायचं. आंघोळ करताना मंत्र आहे मावशी. गंगा सिंधू सरस्वती जमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्यात जया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सहितम कुर्वन्तु मे मंगलम. बरं मावशी, मग आंघोळ झाल्यानंतर देवाची पूजा. आणि ते लेकराला दिसली पाहिजे. घरातले लहान लहान लेकरं जे आहेत ना, त्याच्या पुढं तुम्ही नवरा बायकोनं हात जोडा देवाला. आणि मग तिथं तुम्ही ते मंत्र म्हणाल. बरं, ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् असं म्हणत राहायचं. स्वामी समर्थ भगवान की जय. स्वामी समर्थाची जे भक्त कोणी असतील त्यांनी सेवा करा. भोलेनाथाचे मंत्र म्हणा, आपले जे मंत्र आहेत ते म्हणा. मग सुंदर स्वयंपाकाला लागा मावशी. घरात वच वच करू नका, भनभन करू नका, भांडे आपटू नका. घरी गेल्यानंतर ज्या माईच्या दरवाजे किंवा खिडक्या, संडासचे दरवाजे, घराचे दरवाजे, गेट कर्र कर्र वाजतंय, ज्याच्यात तेल टाकलं नाही, ग्रीस टाकलं नाही, त्या घरात दारिद्र्य येतं, लक्ष्मी राहत नाही. घरातले दरुजे वाजू देऊ नका. आताच गेल्या गेल्या तेल टाका, खोबऱ्यात तेल टाका, गोड तेल टाका. तुम्हाला बाहेर तेल बरं टाकता येते बाई. तुला काय सांगू बाई, तिथून मला तुम्हाला सांगू बरं, टाकलंच तेल, पेटलं भडका लागला. बाहेर नका तेल टाकू. घरातल्या
दरवाजे वाजत असतील तिथं तेल टाका द्या. म्हणून घर प्रसन्न सुगंधी भीमसेनी कापूर लावा, ओध लावा, प्रसन्न वातावरण. सकाळी सकाळी आता रविवार चालू झालेत. आदित्य राणूबाई भानुबाई सूर्याला नमस्कार करतो आपण. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. आदित्यस्य नमस्कारम ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रे. तो बरका चोपदार बोआ सूर्याला नमस्कार करायचा. बरं हो असं करायचं. सूर्याला नमस्कार. मग स्वयंपाक बनवायचा. स्वयंपाक सुंदर अगदी छान. खांड खुंड नळ्या नुळ्या अजिबात घरात बंद नाही बाई. माया पोराला न तेच लागतं. तू काट तुला उलट टांगून राहील मात्र झाल्यावर. मटण नाही घरात, घाण खायचं नाही. शुद्ध सात्विक पवित्र अन्न खायचं. गरम गरम मस्त अगदी आपल्या सगळ्या लोकांना हसत मुखानं वाढायचं. आणि मस्त मग छानपैकी आपल्या घरात संध्याकाळी दिवा लावताना सुद्धा मंत्र शुभंकरोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार. दिव्याला पाहून नमस्कार. माझ्या भोलेनाथाला पाणी घालायचं. बिल्वपत्र व्हायचं. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रैलोक्यम च त्रयायुधम अनेक जन्म संप्राप्तम एक बिल्वम शिवार्पणम. मी शिवमहापुराण कथा सांगतो, भागवत कथा, रामकथा. माझ्या भगवान भोलेनाथाच्या नावात एवढी ताकद आहे. एकदा हात जोडा बरं, एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. हा 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 वा. आणि सगळ्यांना हात जोडा. 7 जन्म केलेलं पाप तुमचं निघून जाणार. आता 7 जन्म असे मंत्र आहेत 12 ज्योतिर्लिंगाची. सौराष्ट्री सोमनाथंजो श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जैन्यां महाकाल मोंकार ममलेश्वरम परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशंकरम. सेतुबंदे तुरामेशं नागेशं दारुकामणे वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे. हिमालये तु केदारं घुष्मेशं च शिवालये. एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नर 7 जन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति. जय 12 ज्योतिर्लिंग भगवान की. खाली वाकून साष्टांग प्रणिपात. हे करायचं बरं का. हे माझं प्रवचन लय फायद्याचं आहे. तुम्ही आतापर्यंत 7-7 दिवस कीर्तन ऐकले, प्रवचन ऐकले, काही राहिलं का ध्यानात? सांगा बरं. 3ऱ्या वर्षी तुमच्या गावात सप्ताह झालता. 4थ्या दिवशी कोणता अभंग घेतला होता? कान्नू आम्हाला काय माहीत बापा. मग तुम्हाला जर माहीतच नाही तर ऐकता कशाला? माऊली ज्ञानेश्वरीत म्हणाले ना, तरी अवधान ऐकले देईजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाई का. बरं. आणि महादेवाची पूजा करताना त्या ठिकाणी 1 लोटा जल बिल्वपत्र त्या ठिकाणी व्हायचं. माझ्या भोलेनाथाचं नामस्मरण. माझा भोलेनाथ एवढा दयाळू आहे मावशी, काय सांगावं. अहो रावणासारखा एवढा डेंजर माणूस रावण, पण त्याचं अख्खं गाव सोन्याचं केलं. तुम्ही म्हणसाल बापा जरासं तोळे 2 तोळे दिला असं. नाही नाही, 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची. हा 7 कोटी घरं होती रावणाची. कशामुळं? त्यानं हे मंत्र म्हटले होते. कोणते? हात जोडा. आता तुमच्या लक्षात येईल. माझ्या भगवान भोलेनाथाच्या स्तुतीचा मंत्र सुरू केला रावणानं. रावणवाच जटाटवी गल जल प्रवाह पावितस्थले गलेवलंबिलंबिदं भुजंग तुंग मालिकां डम 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 निनाद वड्डमर्वयं चकार जंड दंडवं धनोतु नः शिव शिवं जटाकटा संभ्रमं भ्रमन्निलिम्बनिज्जरी विलोलवी शिवल्लरी विराजमान मूर्धनी धग 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 ज्वलल्ललाटपट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रती प्रतिक्षणं मम. आपले हरिहर भगवान ओलांडेश्वर भगवान अखर्व सर्व मंगला कलागदंब मंजिरी रसप्रवाह माधुरी विजृंभणो मधुव्रतं स्मरांतकं पुरांतकं भवांतकं मखांतकं गजांधकांतकांतकं तमंतकांतकं भजे. जयत्वमेव
त्वद भ्रमत्भ्रमत्भ्रमत्वजङ्गमश्वज ध्वनिक्रम प्रवर्तित प्रचंड तांडव शिवम दृशाद विचित्र दलवयोर भुजंगमग्धिगस्रजोर गरिष्ठ रत्नलोष्टयो सुहृदि पक्ष पक्षयो तृणारविंद चक्षुषो प्रजामही महेन्द्रयो समप्रवृत्तिकदा सदाशिवं भजाम्यहं कदा निलिम्पनिज्झरी निकुञ्जकोटरे वसन् विमुक्तदुर्मति सदा शिरस्तमञ्जली वहन् विलोललोललोचनो हात जोडा विलोललोललोचनो ललामभाल लग्न ग शिवेति मन्त्रमुच्चरं कदा सुखी भवाम्यहम् इमं हि नित्यमेवमुत्तमोत्तमोत्तमं स्तवं पठन् स्मरन् ब्रुवन्नरो विशुद्धमेति सन्ततं हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथा गतिं दोन्ही हात वर करा असे हात हलवा विमोहनं हि देहिनां सुशंकरस्य चिंतनं सुशंकरस्य चिंतनं सुशंकरस्य चिंतनम मी जसा हात करील तशी टाळी वाजली पाहिजे हा जोरात नमः पार्वती पतये हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेवादत्त स्वामी शुकदास माऊली की स्वामी समर्थ भगवान की स्वामी विवेकानंद भगवान की पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वा वा जो माझ्या भोलेनाथाच्या भजनात वाजवील टाळी त्याला कधीही यम न कवटाळी पण जो कोणी वाजव नाही न टाळी मंडपाच्या बाहेर गेल्यानंच यम त्याला कवटाळी आणि टाळी 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 म्हणून जोरदार टाळी याचा परिणाम असा माय बापा हो असे हात सोळा एकमेकांवर 16 माय बहिणी हो तोंडावून हात फिरवा आता तुम्हाला सगळं प्राप्त झालं बरं असे हात जोडा परिणाम माझ्या भोलेनाथानं ते ऐकलं रावणाचं परिणाम पूजावसान समये दशवक्त्र गीतम वा वा पूजावसान समये दशवक्त्र गीतम यह शंभ पूजन परम पठति व्रत शे तस्य स्थिराम रथ गजेंद्र तुरंग युक्ताम लक्ष्मीं सदैव सुमुखीं प्रददाति शंभो हे जर कोणी ऐकल कोणी म्हणल किंवा एखाद्या हरिभक्ताच्या महात्म्याच्या महाराजाच्या तोंडातून एखाद्या आश्रमामध्ये हे जर सुरू असताना अंतःकरणपूर्वक हात जोडून ऐकल परिणाम तस्य स्थिराम रथ म्हणजे त्याच्या घरामध्ये गाड्या घोड्या रथ गजेंद्र तुरंगयुक्ताम लक्ष्मीं सदैव सुमुखीं धन येणार धन लक्ष्मी येणार लेकर बाळ सुखात राहणार कुणामुळं प्रददाति शंभो शंभो शिवशंभो श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं लक्षात ठेवा माझ्या भोलेनाथाची ताकद आणि म्हणून स्वामी शुकदास माऊली सारख्या महात्म्यानं इकडं हरी आणि हर दोघं तयार केलेत बरं माझ्या भगवान भोलेनाथ
भगवंताच्या पिंडीवरचा, स्वतः वाहिलेला नाही, दुसऱ्यानं वाहिलेला बेल, तो पिंडीवर असल तर चांगलंच, पण पिंडीच्या पुढच्या बाजूला, जलाधारीच्या बाजूला जर पडला, तिथं माझी अशोक नंदिनी अशोक कुमारी आहे, तिथं माझी पार्वती माता आहे, शिवपरिवार आहे. आलं लक्षात? तिथं जर तो बेल पडला, तो 3 पानांचा बेल घरी घेऊन यायचा. तुमच्या तिजोरीमध्ये, तुमच्या कपाटामध्ये, जिथं दागिने ठेवता, जिथं धन ठेवता, जिथं पैसे ठेवता, तिथं तो बिल्वपत्र, तो बेल ठेवायचा मावशी. त्याला पहिल्यांदा हळद लावायची, देठाला हळद पहिल्यांदा, कारण मालकीन पॉवरफुल. आणि नंतर वरच्या साईडला महादेवाच्या पिंडीला कुंकू नाही, पण बेलाच्या त्या खालच्या दांडीला खाली हळद आणि वर 2 वेळा कुंकू लावायचं आणि तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्या. तुमच्या घरातलं धन कधी संपणार नाही. कुठून न कुठून पैसा, धन, समृद्धी, सोनं नाणं तुमचं कपाट भरलेलं राहील. पिंडीवरचा बेल दुसऱ्यानं वाहिलेला आणायचाच, चांगलीच गोष्ट, पण तो जर खाली पडलेला असेल पलीकडच्या साईडनं जलाधारीकडून, तर तो तर सगळ्यात चांगला. लक्षात ठेवा, माझ्या भगवान भोलेनाथाच्या पिंडीजवळ उजव्या बाजूला जर शंख ठेवलेला असेल तर मावशी त्या शंखातलं थोडंसं पाणी घ्या. शंख जर उलटा असेल तर आपण थोडंसं पाणी टाका. पाणी घ्या ग्लासमध्ये, तुमच्या बॉटलमध्ये त्या शंखांतलं पाणी घरी घेऊन या. घराच्या सगळ्या कोपऱ्यामध्ये ते पाणी टाका. लहान बाळांच्या डोक्यावर टाका. थोडंसं तीर्थ म्हणून प्यायला द्या. इडापिडा, दुखणे खुपणे निघून जातील. आपल्या मनामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या तनामध्ये जे दुःख आहे ते सगळं निघून. तुम्ही सुद्धा इकडची मंडळी माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणाला हात लावल्यानंतर लक्ष्मी आहे तिथं. का? पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे का कुळती, वेगी आणावा तो हरी मज दिना ते बुद्ध. मी दीन आहे, माझा उद्धार करण्याकरता लक्ष्मी मातेला प्रार्थना करा. पण लक्ष्मी माता आम्हाला दिसत नाही, मग माझ्या मालकाच्या पायाला हात लावा. आजही जर तुम्ही पंढरपूरला गेलात, पंढरपुरी जे भीमातटी सुंदर मनोहर गोमटी, दोन्ही कर ठेवून या कटी, भेटीसाठी तिष्ठतसे. सगळे वारकरी पायाला हात लावतात. माझ्या मालकाचे पावलं झिजलेले आहेत मावशी. का? तिथे लक्ष्मी. म्हणून भोलेनाथाची साधना. तुम्ही म्हणाल भोलेनाथाची का? आजही आपल्या पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याच्या मालकाच्या कपाळावर जो गंध आहे तो महादेवाच्या पिंडीसारखा आहे. म्हणून माझे पंढरीनाथ काशीनाथाचं दर्शन घेतात आणि काशीनाथ सकाळी 4 वाजता विटेवरच्या मालकाला भेटायला येतात दररोज. बरं का वारकरी, दररोज सकाळी 3 वाजल्यापासून रांगा ह्यात बाऱ्या. कोणाच्या? माणसाच्या? नाही, माणसाचा नंबर नंतर. पहिल्यांदा तिथं बारीत उभे आहेत. कोण कोण? शुकसनका अधिक नारद दुंबर भक्तांच्या गोटी कव्वाडाडोनी पाहता ती जगजेटी. सुरवरांची विमाने गगनी दाटली सकळ, रखुमाबाई माते बेगी उठवा घन निळ. रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात, सकाळी सकाळी त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. पंचप्राण आरत्या घेऊन देवस्त्रिया येती, भावे ओवाळीती राही रखुमाईच्या बदी. अनंत अवतार घेसी भक्ता करणे, कनवाळ कृपाळू दिना लागे उद्धरणे. अरे चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभे ते जनी. आजही विटेवरच्या मालकाला भेटायला काशीतले मालक येतात. आल्याबरोबर माझ्या विटेवरच्या मालकानं विटेवरून खाली उडी मारावी आणि काशीनाथाच्या पायावर डोकं ठेवावं, शिवमस्तकी वंदिला. म्हणून आजही लिंग प्रतिमा आहे माझ्या मालकाच्या डोक्यावर. पंढरपूरला जा, घरचा पांडुरंगाचा फोटो बघा आणि सकाळी सकाळी तुम्ही बरं का मोबाईलवर सकाळी उठल्या की ते लावून द्यायचं. काय? कौसल्या सप्रजा रामपर्वा संध्या प्रभरतते
उत्तिष्ठ नरशार्दूल त्रैलोक्यमानंद गुरु उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज उत्तिष्ठ कमलाकांत. भक्तांवर कृपा करण्याकरिता उठा. हेही लावा. अन्नपूर्णेचं स्तोत्र लावा. नित्यानंद करी वराभय करी सौंदर्य रत्ना करी निर्धूताखिल घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी प्रालेया जलवंश पावन करी काशीपुराधीश्वरी भिक्षाम देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी. आणि स्वामी समर्थाचं सगळं लावा. एक तर लय गाणं चांगलं आले मावशी आता बरं का. जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही बरं का हो कर्मवीर. स्वामी शक्ती ज्या जपाटी वेदनेच्या सुटती गाठी उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी अनाथाचे नाथ हे स्वामी. शुकदास माऊली स्वामी विवेकानंद तेच आहेत बरं. हे लावा मोबाईलवर. स्वामी सारामृत लावा. 21 अध्याय ऐका. गजानन महाराजांचं चरित्र ऐका. गुरुचरित्र ऐका. मोबाईलवर सगळं आहे तुमच्या. तुम्हाला काहीच करायचं काम नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 5 गोष्टी ध्यानात ठेवा. तुमच्या दारामध्ये जर कुत्रं येत असेल तर कोणतंही कुत्रं कोणाच्याही दारात जायला रिकामं नाही. तुमचेच पित्र कुत्रं म्हणून तुमच्या दारात येतात. जर तुमची सेवा अपूर्ण राहिली असेल, मायबापाला तुम्ही जीव लावला नसेल, जास्त शहाणपणा केला असेल, मी म्हणजे काय ते मेल्यानंतर तुम्ही आखे गावं जीव जरी घातले बुंदीच्या पंक्ती उपयोग नाही. जिवंतपणी मायबापा देशी त्रास आणि मग चांगल्या पंचपक्वान्नाच्या आरास काय उपयोग आहे. मग ते जर अतृप्त असतील 16 नगराचा प्रवास करावा लागतो वैकुंठ गमनाला जीवात्म्याला. 4 यमदूत 4 शिवदूत 4 विष्णुदूत त्याच्या पापकर्मानुसार असतात मावशी. आणि त्याला भुका लागतात, तहान लागते. 1 वर्षभर गेलेल्या माणसाला तहान भूक लागते. म्हणून तुम्ही कुत्र्याला दररोज भाकर चपाती बिस्किट जे टाकता येईल ते टाकलं पाहिजे. तुम्ही बघा तुमच्या दारात आलेलं कुत्रं बाकीच्या लोकांनी बघा घरच्या लोकांची तोंड आणि त्या कुत्र्याचं तोंड सारखंच असणार, कारण ते पितृरूपानं आलंय. कोणतंही कुत्रं कोणाच्याही दारात जायला रिकामं नाही. म्हणून कुत्र्याला भाकर टाका. कुत्र्याला भाकर टाकला काय होईल. घरावरच्या इडापिडा संकट दूर होतील. कुत्र हा दत्ताच्या जवळ राहणारा वेद आहे. कुत्र स्वर्गापर्यंत यमधर्मासोबत गेलेला सर्वात मोठा यमधर्म आहे. धर्मराजासोबत गेलेला यमधर्म आहे. कुत्र माझ्या खंडोबारायाचा प्राण आहे. हे मर्दंड भैरवा जय देव जय देव जय देव जय देव जय जय शिव मर्दंड हरिमल हरी प्रचंड तुझी प्रचंड अगडबुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. तिथंही कुत्र आहे म्हणून आपण तळी भरतो की नाही. येळकोट येळकोट कुत्र. दुसरी गोष्ट मुंगीला साखर टाका. मुंगीला साखर टाकायची. मुंगीला शेंगदाण्याची साखर शेंगदाणे साखर पीठ वगैरे करून टाकलं. परिणाम तुमच्या घरातल्या लोकांनी कोणताही धंदा सुरू करू द्या. दुकान टाकला असेल, भाजीपाल्याचा धंदा असेल, साऊंडचा धंदा असेल, व्हिडिओचा धंदा असेल, कोणताही असेल, खर्च काहीच लागत नाही. एवढं चिमूटभर साखर मुंग्याला टाकून द्यायची. तुमच्या धंद्यामध्ये बरकत झाल्याशिवाय राहणार नाही. नंबर 3 बोलू नका. 2च मिनिट प्रवचन आहे आता, जास्त वेळ नाही. नंबर 3 गाईला चारा. गाईमध्ये 33 कोटी देवता आहेत. गाईच्या गोमूत्राचा फायदा, गाईच्या शेणाचा फायदा, गाय दारात आल्याचा फायदा. गाईला घास म्हणजे गवत चारा. बरं, गाईला चारा जो देईल तो राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये पुढं जातो. जो गाईची सेवा करतो त्याचं नाव सगळीकडे होतं. लक्षात ठेवा. भगवान गोपालकृष्णाकडे 9 लाख गायी होत्या. बरं माय बहिणी. कुत्र्याला भाकर, मुंगीला साखर, गाईला चारा. आणि आता सगळ्यात सोपं पक्षाला धान्य. तुम्हाला मी ते वाटीत अन्नपूर्ण ठेवायची सांगितली ना तांदळात, त्याच्यातले तांदूळ काढायचे 2-4 दिवसांनी जरासे काढायचे, बाहेरचे वंजळभर घ्यायचे आणि वर पाखरायला टाकायचे. पक्ष्यांना जर धान्य जर टाकलं तर पित्र जर नरकात असतील तडफडत तर तो पितर पक्षीरूपाने येऊन ते ग्रास घेऊन तृप्त होतो. आणि सर्वात शेवटचं पाण्यातल्या मासोळ्याला उंडा नाही तर मुरमुरे.
एक जणाला मी म्हटलं टाक बापा उंडा, ते गेलं आणि एक टोपलं भर माश्याच घेऊन आलं. म्हटलं झालं काय? बाबा तुम्हीच सांगितलं उंडा. म्हटलं टाकला का? नाही टाकला नाही, लावला म्हणे मी, गळाला लावला. असे उलटे धंदे करू नका, पुण्य करता घडे पाप. हो, म्हणून कधीही कुठं तीर्थाला चालल्या मुरमुरे सोबत घ्यायची, जरासा उंडा घ्यायचा. मोबाईलवर यूट्यूबला माझं बघा, गजानन दादा शास्त्री प्राणी सेवा नाही तर महाप्रसाद, त्याच्यात मी पोतेच्या पोते मुरमुरे टाकतो नदीमध्ये मासोळ्यांना. तर आपण 1 रुपया किंवा साखर टाकायची, मुरमुरे टाकायचे, काही पीठ असेल तर उंडा टाकायचा. यानं काय होतं माहीत आहे का? आपलं जेवढं कर्म फसलेलं आहे, मग कोणाच्या मुलीच्या भानगडी आहेत, नवरा बायकोमध्ये पटत नाही, कुठं काही कोणाच्या कोर्ट केसेस आहेत, अनेक भांडणं आहेत, कलह आहेत, पुत्रसंतती नाही, घर भरलेलं नाही. तुम्ही पाण्यामध्ये हे टाकायचं. 5 गोष्टी करायच्याच, कारण हे तुम्ही माझ्यासमोर माता भगिनी बसलेले आहेत म्हणून एवढं मी सांगितलं. शिवमहापुराण कथेमध्ये फार सांगितलेलं आहे बारीक बारीक. दिवा कसा लावावा, किती वेळ लावावा. काही अखंड दिवे असतात घरात, अखंड तेल जळे हे घंटळे, घरात दिवा बिराव द्या. तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, वाती कशा असाव्या, फुलवाती कशा असाव्या, अगरबत्ती कशी लावावी, कापूर कसा ओवाळावा, घरात कसं असावं. डोकं झोपताना कुठे कोणत्या दिशेने करायचं? झोपताना पूर्व दिशेकडे डोकं करायचं, पश्चिमेकडे पाय करायचे, कारण रक्ताचा प्रवाह उलटा वाहतो. बरं, पूर्वेकडे सूर्य जिकून निघतो तेवढं झोपताना डोकं, पश्चिमेकडे पाय, उत्तरेकडे पाय, दक्षिणेकडे डोकं. दक्षिणेकडे पाय नाही करायचं, दक्षिणेकडे यमधर्म आहे, मालक आहे आपला मारणारा, म्हणून यमाकडे पाय नाही करायचे. दक्षिणेकडे डोकं, उत्तरेकडे पाय करायचे झोपताना. असं आपलं शरीर म्हणजे चुंबक आहे. घरी गेले की यूट्यूबवर देऊळ बंद नावाचा पिक्चर बघा, देऊळ बंद. त्याच्यामध्ये स्वामी समर्थ भगवंत सांगतात कसं झोपायचं. हे चुंबक आहे, रक्तप्रवाह आहेत आपल्याकडे. दक्षिण उत्तर तो स्थिर राहतो चुंबक. म्हणून झोपताना कसं झोपायचं, बेडरूम कसं असावं, घर कसं असावं. आपल्या घरामध्ये बाहेर गेटचा आवाज झाला नाही पाहिजे, नालीमध्ये स्वच्छता असली पाहिजे, जर गटार समोरून जात असेल स्वच्छ पाहिजे, अंगण स्वच्छ पाहिजे. आता माझं प्रवचन झालं की हा माझ्या गळ्यातला जो हार आहे याला हार नाही म्हणत मी, क्योंकि हम हार लेते नाही. ही पुष्पमाला आहे, याची एक एक पाकळी, ही पाकळी. आता तुम्ही खाली आलो की दर्शन घ्यायचं, आणि तुमच्याकडे जी काही जर पाकळ्या असतील, आता कारण हे थोडे कमी आहेत माझ्याकडे, तर हे घरी न्यायचं. हे अशी पाकळी, ही पाकळी आपल्या घरात न्यायची, देवघरात ठेवायची, वाळू द्यायची अन्नपूर्णेच्या पुढं. हे वाळलं असं चुरगळायचं आणि आपल्या कुंडीमध्ये, शेतामध्ये, अंगणामध्ये याचे झाडं फुलं उगले पाहिजे. हे तुमच्या घरात सुखाचा कळ. शेवटच्या दिवशी महाप्रसाद आहे आपला, 2 लाखाच्या वर भाविक आहेत. तिथं जी पात्रवाळी, खरकटी पात्रवाळी शेतात गेली पाहिजे, खरकटी पात्रवाळी अंगणात पडली पाहिजे. खरकटी पात्रवाळी अंगण नसेल, शेत नसेल, घरच्या सपराला खोसून ठेवा वर्षभर. घरातलं दुःख दारिद्र्य निघून जातं. मग माझ्या ज्ञानोबा रायाला एवढा त्रास दिला, पण वाचवणारी मुक्ताबाई आहे. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ज्ञानदादा, जगरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. दादा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. माझ्या माऊलींनी समाधी घ्यायचा विचार केलता, ताटी उघडली, ज्ञानेश्वरी लिहिली. बरं मावशी, म्हणून जनाबाई सांगते वाचावी ज्ञानेश्वरी. घरात ज्ञानेश्वरी पाहिजे, घरात गाथा पाहिजे, घरात गीता पाहिजे, घरात अमृत अनुभव पाहिजे. आणि स्वामी शुकदास माऊलींनी एक ग्रंथ लिहिला आहे, अनुभूती पाहिजे. इथून अनुभूती घेऊन जा, अनुभूतीतले अभंग वाचा. जनाबाई सांगते वाचावी ज्ञानेश्वरी. 5 वाव्या तरी रोज वाचत जा. अहो, एका ठिकाणी त्याला वाचताच येत नव्हतं, तो ज्ञानेश्वरी काढायचा, नुसता वळीवरून बोट फिरवायचा. परिणाम ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा बरया टेकेसी. ज्ञान होय मुढा, अति मूर्ख त्या दगडा. आणि वाचील जो कोणी जणी त्याशी लोटांगणी. बरं, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. माय बापा हो, लय गोड. मला तुम्ही माझ्या समोर बसलेल्या असल्यामुळं मला लय बरं वाटलं. मागची भरपूर भक्तमंडळी, आजचं प्रवचन म्हणजे आनंददायक. आपलं 12 वाजेपर्यंत प्रवचन होतं, बरोबर 12 वाजलेत. आता यानंतर मला वाटतं कीर्तन आहे. कीर्तनाला पुढचा वेळ होऊ नये
उद्याही वेळेनुसार जसा मला वेळ मिळेल तसं माझं प्रवचन उद्या परवा 2 टाईम होईल. पत्रिकेमध्ये जरी नसलं तरीसुद्धा रिकाम्या वेळेमध्ये भक्तजनांसाठी पुन्हा मी आणखी बरेच काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगणार. आणि कार्ड जे माझं कार्ड ज्या ज्या माया बहिणींना मिळाले, कोणाकोणाला मिळालं हातवर करा. हां, ज्याला नाही मिळालं इथं तुम्हाला कार्ड टोपीवाले बुवा देतील. ते कार्ड घरी न्यायचं, देवघरात ठेवायचं आणि त्याच्यावर नंबर आहे माझा. काही अडचण असेल मला फोन करायचा. एकदा दोन्ही हातवर करा, जोरदार टाळे वाजवा. नमः पार्वतीपतये हर 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 महादेव. सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली की, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. सर्वांनी हात सोळा, तोंडावून हात फिरवा. रामकृष्ण. माऊली एकदा कार्ड घेऊन या पटकन, थोड्या बसा. आणि कोणाकडे जर असे फुलं असतील ना तर हे फुलं माझ्याकडे असे बारीक करून आणा. इथं शांततेनं मी खाली येतो, तिथं दर्शनं घ्यायची. हे फूल घ्यायचं बारीक हातामध्ये आणि कार्ड घ्या, हे तुमच्याजवळ ठेवा. सर्वांना खूप खूप आशीर्वाद आणि सर्वांनी अनुभूती घ्या. रामकृष्ण हरी. वासुदेव हरी. श्री स्वामी समर्थ. घे बाळा, पुढचं संचलन कर. आता कीर्तन आहे. एकदा पुन्हा जोरदार टाळ्या वाजवा. कार्ड ज्यांनी घेतले किंवा घेतल्यानंतर गुरुदक्षिणा असेल तर गुरुदक्षिणा द्यायची इच्छेप्रमाणे आणि फुलं सुद्धा घेऊन जा.